नमस्कार. आपल्या सर्वांचे या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओचा विषय आहे मराठी व्याकरणमधील विकारी शब्द जातींपैकी विशेषण हा घटक. विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दास विशेषण असे म्हणतात. या विशेषणाचे प्रकार पुढीलप्रमाणे सांगता येतील. 1. गुणविशेषण. 2. संख्याविशेषण. 3. सार्वनामिक विशेषण. या विशेषणांची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे सांगता येते. 1. गुणविशेषण. ज्या विशेषणाच्या उपयोगाने नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष दाखवला जातो त्यास गुणविशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ मोठी मुले, आंबट बोरे, रेखीव चित्र, शूर सरदार इत्यादी. 2. संख्याविशेषण. ज्या विशेषणाच्या उपयोगाने नामाची संख्या दाखवली जाते त्यास संख्याविशेषण असे म्हणतात. गणनावाचक संख्याविशेषण, क्रमवाचक संख्याविशेषण, आवृत्तीवाचक संख्याविशेषण, पृथक्त्ववाचक संख्याविशेषण, अनिश्चित संख्याविशेषण हे संख्याविशेषणाचे 5 उपप्रकार आहेत. त्यांची उदाहरणे पुढीलप्रमाणे सांगता येतील. 1. गणनावाचक संख्याविशेषण. 10 मुली, 14 भाषा, 60 रुपये इत्यादी. 2. क्रमवाचक संख्याविशेषण. पहिला वर्ग, चौथा बंगला, 8वी इयत्ता इत्यादी. 3. आवृत्तीवाचक संख्याविशेषण. चौपट मुले, दुहेरी रंग, 10 पट रुपये इत्यादी. पृथक्त्ववाचक संख्याविशेषण. एक मुलगा, 10 चा गट इत्यादी. 5. अनिश्चित संख्याविशेषण. सर्व रस्ते, काही पक्षी, थोडी मुले इत्यादी. 3. सार्वनामिक विशेषण. सर्वनामापासून बनलेल्या विशेषणांना सर्वनामिक विशेषण किंवा सर्वनाम साधित विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ हा मनुष्य, तो पक्षी, माझे पुस्तक, कोणता गाव, तिच्या साड्या इत्यादी. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.